जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। गॅस टंचाईतही अन्न सेवा अखंड टाकळखेडा संस्थांचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय ठरतोय आदर्श। देशात सध्या गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी हॉटेल व खाद्य व्यवसाय अडचणीत आले। मात्र टाकळखेडा येथील संत लहानोजी महाराज संस्थांमध्ये भाविकांसाठी अन्नसेवा अखंड सुरू असून यामागे 15 वर्षापूर्वी घेतलेला दूरदृष्टीपूर्ण निर्णय कारणीभूत ठरत आहे। विदर्भातलं टाकळखेडा हे देवस्थान एक विदर्भासाठी एक पंढरपूरसारखी किंवा शेगावच्या गजानन महाराजच्या आश्रमासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अनेक भाविक भक्त दररोज या ठिकाणी स्वामी समर्थ लहानोजी महाराज यांच्या दर्शनासाठी येतात। त्यांच्या निवासाची, त्यांच्या जेवण्याची संपूर्ण व्यवस्था संस्थांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची केल्या जाते। जेवण उत्कृष्ट दर्जाचं दिल्या जाते आणि ते सगळी व्यवस्था व्यवस्थित असल्यामुळं समर्थ लहानोजी महाराजांच्या आशीर्वादानं हा परिसर पूर्ण पावन परिसर आहे आणि ते येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भाविकांना त्याचा चांगल्या प्रकारचा आनंद लाभ मिळतो। अशी परिस्थिती एकंदरीत सर्व लोकांच्या मनामध्ये, इथून जाणारा माणूस हा समाधानी वृत्तीनेच जातो। त्याच्या मनातल्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या समर्थाच्या आशीर्वादाने पूर्ण होतात। हीच या लहानोजी महाराजांच्या पावनचरणी येऊन आम्हाला सुद्धा खूप आत्मीयता समाधान लाभते। संस्थांच्या गोशाळेमध्ये सुमारे 550 गायींचे संगोपन केलं जाते। या गोशाळेतून निर्माण होणाऱ्या शेणाचा योग्य उपयोग करण्यासाठी व्यवस्थापनाने 105 घनमीटर क्षमतेचा गोबर गॅस प्रकल्प उभारला होता। आज त्याच प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या गॅसच्या सहाय्यातून दररोज सुमारे 1000 भाविकांसाठी महाप्रसादाची जेवणावळ तयार केली जाते। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवरही संस्थांची अन्नसेवा कोणत्याही अडथळ्याविना सुरू असल्यानं हा प्रकल्प स्वयंपूर्णता, पर्यावरण संवर्धन आणि गोसंवर्धनाचा उत्कृष्ट आदर्श ठरत आहे। या कार्याला विविध स्तरावर गौरव मिळाला असून नागपूर विभागात प्रथम तर राज्यात तृतीय क्रमांक मिळालाय। हा प्रकल्प ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेडचे श्री माने तसेच स्वर्गीय भैयाजी पावडे यांच्या पुढाकारातून सुरू झालाय। सध्या सुरेशजी पावडे, अशोकराव पावडे व सहकारी मंडळी यांच्या देखरेखीखाली प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहे। संस्थांच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे। सुहास ठाकरे, जनसंग्राम न्यूज, आरवी।